जुन्नर तालुक्यातील बोरी खोडद हा जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित झालाय। या गटातून कल्पना वैभव काळे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली। बोरी साळवडी गावच्या सरपंच असलेल्या कल्पना वैभव काळे यांनी गावात विविध विकास कामे करून गावात महत्त्वपूर्ण असा बदल घडवलाय। कल्पना काळे यांना पती वैभव काळे यांची साथ लाभत असून सासरे कैलासवासी पांडुरंग काळे यांचे कार्य व वसा पुढे चालवण्याचं काम त्या प्रभावीपणे करत आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदळी या ठिकाणी कल्पना व वैभव काळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्याला तब्बल 600 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती। यावेळी बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे, नबाजी घाडगे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मंगेश खिलारी, गुलाब घाडगे, अजित घाडगे, बोरी खुर्दचे माजी उपसरपंच सुरेश काळे, संतोष काळे, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गावडे, बोरी सोसायटीचे चेअरमन सावळीराम काळे, देवप्रशाळेचे अध्यक्ष विक्रम शिंदे तसेच बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते, तरुण वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होता। या मेळाव्यात बोलताना कल्पना काळे तसेच वैभव काळे काय म्हणालेत पाहूया। जुन्नर टाइम्स कांदळी। आणि सर्वांना मी नमस्कार करते। सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी सौभाग्यवती कल्पना वैभव काळे, सध्या मी साळवाडीची सरपंच आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणूक 2025 ते 30 बोरी खोडद गट या गटामधून मी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढणार आहे। आणि निवडणूक लढणार आहे म्हणजे लढणारच आहे। यासाठी मी निवडणूक लढणार आहे की गेली 40 वर्ष माझे कुटुंब, माझे सासरे असतील, लोकनेते पांडुरंग काळे असतील, त्यानंतर त्यांचा वारसा माझे पती वैभव काळे असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी जी काही समाजकार्य केलेली आहे जवळपास 40 वर्ष, त्यांच्या सोबतीला मीही हे समाजकार्य करणार आहे। त्यासाठी मला या निवडणुकीसाठी तुमच्या सर्व ज्येष्ठ मंडळीचे मार्गदर्शन, आशीर्वाद तसेच तरुण मंडळींचे मला सोबत हवी आहे। आणि आमच्या इथे महिला भगिनी, आज महिला भगिनी नाहीये, तर तसंच मला महिला भगिनींची खूप सोबत हवी आहे, कारण की भविष्यात येणारी निवडणूक, त्यासाठी मला सर्वांचे मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद हे खरंच महत्त्वाचं आहे। कारण की जे मी निवडणूक लढणार आणि निवडून येणार हे मी आता बघितलंच आहे की आपण एवढे जर सर्वजण म्हणजे शॉर्ट नोटीसवर एवढे आपण आलो आहात, तर खरंच मला एक म्हणजे आशा आहे की खरंच तुम्ही माझ्यासाठी खरंच वेळात वेळ करून इथे आलात, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद। आणि यासाठी की तुम्ही जे मला मार्गदर्शन करणार हे आतासाठीच नाही की फक्त पंचवार्षिकसाठीच नाही, हे मला पूर्ण आयुष्यभर माझ्या लक्षात राहील की जेणेकरून मी एक म्हणजे भविष्यात जिल्हा परिषद सदस्य असू किंवा नसू तरीही तुमच्या मार्गदर्शनाने मी समाजकार्य हे नेहमी करत राहील। माझ्या पतीच्या सोबत मी नेहमी साथ देत राहील त्यांना, कारण की माझ्याकडून जसं माझ्या सासऱ्याने आणि पतीने जसं माझं म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही जसं 40 वर्ष त्यांनी सहकार्य केलंय तसं मीही सहकार्य करीन। पण या ठिकाणी आज मी खरंच एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढणार आहे आणि ही जर खरंच मला जर संधी मिळाली ना, खरंच त्या संधीचं मी नक्की सोनं करेल आणि तुमच्या म्हणजे ज्या आशा आहे माझ्याकडून त्या मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की म्हणजे निवडणूक लढली, जिंकली आणि आमचं हे राहिलं नाही, असं कधीच मी होऊन देणार नाही। ज्या काही तुमच्या समस्या असतील, जे काही तुमचं मार्गदर्शन राहील किंवा तुम्हाला जे काही माझ्याकडून अपेक्षा असेल ते मी खरंच तुम्हाला 1001% पूर्ण करेन, याची मी खरंच तुम्हाला शाश्वती देते। आणि परत एकदा तुमचं मनापासून मी आभार मानते की मला मला तुम्ही संधी दिली आणि या संधीचं नक्की सोनं करेल मी, यात काही शाश्वती नाहीये। मी नक्कीच तुमचं सर्वांचा आदर मी पूर्णपणे ठामपणे तुमचा विश्वास मी पूर्णपणे दाखवेन। आणि खरंच आता काय कसं आहे, सरपंच असताना बोलायला खूप वेगळं असतं, पण आता जिल्हा परिषद सदस्य म्हणजे 13 गावं आली आणि या 13 गावांचं नेतृत्व करणं म्हणजे जरा एक मोठं माझ्यासाठी एक ध्येयच आहे खूप मोठं। त्यासाठी तुम्ही सर्वांनी जरी मला समजून घेतलं
तुमच्याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की माझं कुठं काही चुकत असेल किंवा काय असेल तुम्ही मला नक्की सांगा, कारण की मी तुमच्यापेक्षा जरी लहान असले पण तरी पण तुमचं जे काही मत असेल ते मला तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्या मताचा खरंच मी आदर करेन। आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या काळे परिवार वतीने मी तुमचं मनापासून आभार मानते आणि खरंच या निवडणुकीला लक्ष असू द्या, आगामी निवडणूक जी होणार आहे त्यासाठी। ज्यावेळेस आपण माणसात देव शोधतो त्यावेळेस तो माणूस पण आपला होऊन जातो आणि या ठिकाणी मला 100% खात्री आहे की आज जी पण आलेले आहेत सगळ्यांच्या मनात आमच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी प्रेम निश्चित रूपाने। या ठिकाणी काळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की पक्ष 40 वर्षांची लॉयल्टी आहे। ज्यावेळेस मुंबईला वडील पवार साहेबांच्या विचारांनी काम करत होते, ज्यावेळेस 1999 का 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, आम्ही राहायला कांजूरमार्गला, प्रॉपर शिवसेना डॉमिनेटेड एरिया होता, तिथे म्हणजे दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ताच तुम्हाला दिसणार नाही आणि त्यावेळेस आमच्या इथे गुंडगिरी वगैरे भाईगिरी ही पूर्णपणे एकदम टॉप लेवलला होती। त्या काळामध्ये माझे वडील मुंबई उपाध्यक्ष झाले, पक्षाची बांधणी जेव्हा करायला चालू केली त्यावेळेस बॅनर पोस्टर काहीच नसायचे, त्यावेळेस भिंती रंगवायचे लोक, तर अक्षरशः लोक म्हणजे इतर पक्षाचे लोक त्याच्यावरती शाई फेक, डांबर फेक, खच्चीकरण करायचं काम चालू। समजा वडिलांबरोबर 4 कार्यकर्ते दिसले त्यांना दुसऱ्या दिवशी पकडायचं, त्यांना त्रास द्यायचा, त्यांना अशी धमकी द्यायची जेणेकरून पक्ष वाढला नाही पाहिजे। पण माझे वडील कधीच त्या गोष्टीला म्हणजे त्या गोष्टीमध्ये कधीच त्यांनी हे नाही केलं की आपला कार्यकर्ता कसा आपल्याबरोबर राहील, कसा तो त्याची सुरक्षितता जास्त त्यांनी हे केलं आणि असं करत 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 पक्ष इतका वाढवला। माझी आई 2002 साली ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला सगळ्यात पहिलं नगरसेवक तिकीट बृहन्मुंबई पालिकेचा माझ्या आईला भेटलं। त्यावेळेस आमच्याकडे थोडी संपत्ती कमी होती, त्यावेळेस आम्ही माझे वडील जॉबला होते त्यामुळे त्यावेळेस नव्हतं, तर त्यावेळेस थोडं आम्ही कमी पडलो। पण त्यावेळेस सुद्धा अख्ख्या बृहन्मुंबई पालिकेची हिस्ट्री बघा, 2003 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती 6840 मतं माझ्या आईला पडले, समोरच्या कॅन्डिडेटला शिवसेनेच्या 2 टर्म्स नगरसेवकाला 7130 असं काहीतरी पडलं आणि थोडं त्यावेळेस आपण कमी पडलो। पण त्यावेळेस अख्ख्या बृहन्मुंबई म्हणजे महानगरपालिकेमध्ये निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला पण एवढी मतं नव्हती जे राष्ट्रवादीचे निवडून आले। याचं मागचं कारण फक्त पक्षवाढी। शरद पवार साहेब दिसले म्हणजे त्याचं फार माझे वडील वेडे होते पवार साहेबांसाठी, अजितदादांसाठी, आणि आज खरं तर ते 40 वर्ष काम करत असताना आपलं पक्षासाठी किती कुटुंबाचं योगदान झालेलं आहे, किती घाम गळालेला आहे, किती वेळ गेलेला आहे, पण याची पर्वा न करता आपण उद्या पक्ष आपल्याला काही जबाबदारी देईल ते आपण पाळायला निश्चित रूपाने तयार आहे। आज माझ्या मागे वडील नाही तर आज तिकीट मागायला सुद्धा मला जास्त धावपळ करायला लागली नसते, कारण की त्यांचं निश्चित रूपाने त्यांनी हे तिकीट आणलंच। पण ठीक आहे, मला माहिती आहे मी जे आज काम करतोय त्यांचं गेल्यानंतर तर त्या निश्चित रूपाचं कुठेतरी फळ मला निश्चित रूपाने भेटेल। माझ्या परिवाराला या 40-50 वर्षाचा जो त्याग आहे समाजासाठी त्याचं कुठेतरी आम्हाला त्याची पोचपावती भेटेल। या इलेक्शनला उभं राहत असताना आपण सक्षम आहोत, आपण कॅपेबल आहोत, आपण समाजासाठी 24 तास वेळ देऊ शकतो, त्यामुळे आपण ही निवडणूक लढवत आहे। यासाठी कुठली प्रसिद्धी किंवा एक पद आम्हाला लागून जाईल किंवा आम्हाला काहीतरी मान सन्मान भेटेल याची आम्हाला कधीच गरजही नाही, त्याची आम्हाला अपेक्षा पण नाही, कारण की 24 तास माणसांमध्ये राहण्याची आमची नेचरच आमचं असं आहे की माणसं जोडायची, लोकांसाठी पळायचं, लोकांच्या सुखामध्ये आम्हाला आनंद भेटतो आणि एखाद्याने एखाद्या गोष्टीसाठी फोन केला किंवा कुठल्या मदतीसाठी फोन केला तर अभिमान वाटतो की आज 100 लोक सोडून सुद्धा आपल्याला फोन करतात सगळ्यात। तर ही आपली कामाई आहे। तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर आलात, खरंच तुमचं मनापासून मी परिवाराच्या वतीने, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हे करतो आणि आपले आभार मानतो। या
निवडणुकीच्या निमित्ताने एवढं सांगतो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला पैसे कमवण्यासाठी राजकारणात जायचंय, मला पद कमवण्यासाठी. माझे वडील 2017ला गेले. त्यांना म्हणजे त्यांचं स्वप्न होतं ते राहून इथे तेजस बसलेला आहे. पहिल्याचं वैभव काय त्याला माहिती आहे. पप्पा गेले ना सगळं संपलं. जी माणसं जवळ येणारी होती, आपलं जे आज एवढं एम्पायर पप्पाने मुंबईला म्हणून सगळं संपलं. पण 2017 नंतर जेव्हा ते पहिले 4-5 महिने गेले ना, म्हटलं अरे काहीच राहिलं नाही. आपण जर ह्या म्हणजे आपण पप्पांचं नाव असं मिटून जाईल. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच आहे, फक्त वडिलांचं नाव मोठं करा. आणि या निमित्ताने मला त्यांना एक शेवटची श्रद्धांजली द्या की तुमचा मुलगा तुमचं करू शकला, तुमचं नाव ठेवू शकतो. नाही तर माझ्या आयुष्यात मला पैशाची गरज नाही, मला कशाचीच अपेक्षा. फक्त त्यांच्या नावासाठी मला करायचं आहे. मी निश्चित रूपाने ते करून दाखवतो. देव पण माझ्या बरोबर आहे 100%. तुम्ही माझ्या बरोबर आहे. होणार म्हणजे होणारच. आपण सगळ्याला आपल्या सगळ्यांचा आभार आणि आपला प्रेम, आपला आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती राहून द्या असं मी या ठिकाणी मनापासून सांगतो. धन्यवाद.